हॅलो, आज आपण क्रीमी व्हाईट सॉस पास्ता बनवणार आहोत. आणि हा स्नॅक्स आहे ना, हा लहान मुलांना अतिशय आवडत आहे. तर चला आता आपण पास्ता बनवायला सुरुवातच करूया. पास्ता करायचा आहे ना, तर हा एक कप मी पास्ता घेतलेला आहे. तर हा पास्ता हा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये असतो. तुम्ही जसा तुम्हाला आवडेल त्या हिशोबाने आपण घ्यायचा. आता हा मी 1 लिटर ह्याला पाणी बॉईल करत ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे प्रथम. तर बॉईल होईल तेव्हाच आपण हा पास्ता टाकून घ्यायचा. ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं थोडं आणि तेल टाकायचं थोडंसं, म्हणजे तो पास्ता चिकटत नाही. आणि हे 80% आपण ह्याला बॉईल करून घ्यायचे. हे बघा, आता जवळजवळ 10 मिनटं झालेली आहेत. आता आपण बघूया चेक करून. चांगलं झालेलं हे बघा. आता मी गॅस बंद करते आणि यातलं थोडं आपण पाणी काढून घेऊया आणि बाकीचं सगळं आपण चाळणीने चाळून घेऊया. हे बघा, आता याच्यावर आपण थंड पाणी असं मारून घ्यायचं, कारण त्याचं ते कुकिंग प्रोसेस चालू असतं पास्ताचं. बस. तर आता मी कढईमध्ये 1 चमचा तेल टाकूया फक्त. आता हे गरम झालं की आपण त्याच्यामध्ये चॉप केलेले लसूण घालूया आणि थोडी परतून घेऊया ही चांगली. आता याच्यामध्ये आपण एक छोटा कांदा मी घेतलेला आहे, तो घालूया आणि हा परतून घेऊया. आता जवळजवळ 1 मिनिट परतले मी. आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊया आणि या भाज्या टाकून घेऊया. आता या तिन्ही प्रकारच्या शिमला मिरची मी घेतलेल्या आहेत, त्या आपण टाकून घेऊया. आणि हे कॉर्नचे दाणे ठेवलेले ते घालून घेऊया आणि परतून घेऊया. आता भाज्या तुम्हाला जशा वाटतील तसं आपण घालू शकतो. यात ब्रोकोली घालू शकतो, आपण कुठल्याही भाज्या आपण घालू शकतो. आणि हे जास्त भाज्या ओव्हरकुक नाही करायच्या. ह्याच्यामध्ये आता आपण काळी मिरी पावडर टाकून घेऊया आणि परतून घेऊया. हे बघा, जवळजवळ 1 ते 1.5 मिनटं मी परतून घेतलेले आहे. आता मी काढून घेते, कारण आपल्याला या भाज्या क्रंची अशा दाताला लागल्या गेल्या पाहिजे. आता मी गॅस बंद करते आणि काढून घेते. आता आपल्याला व्हाईट सॉस बनवायचं आहे. त्याच्यासाठी ही मी कढई घेतले. ह्याच्यामध्ये आता आपण 3 चमचे बटर घालूया. आणि एकदम बारीक गॅसच करायचं आहे. आता बटर गरम झाले, त्याच्यात आपण 3 चमचे छोटे मैदा टाकून घेऊया आणि हे परतून घेऊया. हे जोपर्यंत मैदा चांगला भाजला जात नाही ना, तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. हा बघा कसा कलर चेंज व्हायला लागलाय, मैदा भाजला जातोय. आता याच्यामध्ये आपण दूध घालून घेऊया. प्रथम आपण दूध थोडं थोडंच घालायचं, जास्त घालायचं नाही. आणि चांगलं फिरवून घ्यायचंय त्याला. ते बघा, आता थोडं थोडं दूध घालायचंय. असं करून आपण 2 कप दूध घालायचंय याच्यामध्ये आणि घट्ट करून घ्यायचंय. ते बघा, आता घट्ट व्हायला लागलेलं आहे आपला पास्ता. हे बघा, आता किती घट्टसं झालंय आणि शायनीसं झालंय. ह्याच्यामध्ये आपण हे चीज टाकून घेऊया. हे बघा, आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया, काळी मिरी पावडर टाकून घेऊया, हे ऑर्गॅनो टाकून घेऊया आणि हे चिली फ्लेक्स टाकून घेऊया. बघा, आता या भाज्या टाकून घेऊया आपण, हे भरपून घेऊया. हे बघा, आता हा पास्ता टाकून घेऊया आणि हा फिरवून घेऊया चांगला परतून.
हे बघा आता 2 मिनटं चांगलं परतून घेतलंय मी. आणि हे जे आपण पाणी काढलं होतं ना ते आता ह्याच्यात घालून घेऊया आपण. हा बघा किती छान झाले, एकदम मस्त. हे बघा जवळजवळ 4 मिनटं मी परतून घेतलेलं आहे चांगलं. आता आपला पास्ता झालेला आहे. गॅस बंद करते आणि आता आपण सर्व करून घेऊया. मला लहान लहानचा फेवरेट असा हा पास्ता करून दाखवला आहे, वेगवेगळ्या भाज्या घालून केलेला. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आज मी तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.